नमस्कार, मी स्मिताज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे इडली। तर आपण रेडीमेड रवा घेतलेला आहे, त्यापासून आज आपण इडली बनवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला 2 वाट्या रवा तर त्यामध्ये पाणी ओततोय आणि हे बॅटर मग मिक्स करून रात्रभरसाठी आपण भिजत ठेवणार आहे। त्याच्यासोबतच आपण 2 वाट्या रवा घेतला, तर आता आपण अर्धी वाटी उडीद डाळ घेऊयात। आता त्यामध्ये पाणी ओतून आपण हे 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहोत। पूर्ण एक रात्र आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। तर दुसऱ्या दिवशी बघा हे दोन्ही बॅटर भिजलेलं आहे। तर आपण आता ह्याला मिक्सर करून घेतोय। इडली जास्त पातळ नकोय, त्यामुळे थोडंसं पाणी टाकूनच आपण मिक्सर करून घेतोय। रवा आपल्याला थोडा जाडसर ठेवायचा आहे, कारण की आपण इडलीसाठी करतोय। त्या डाळ ही मिक्सर करून घेतोय आणि हे सगळं दोन्ही मिक्स करून आपल्याला 1 तासासाठी ठेवून द्यायचं आहे। पीठ आपलं मस्त फुगलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता यात आपल्याला 1 चमचा सोडा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे दोन्ही टाकल्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं पीठ तयार आहे। तर चला आता आपण इडली बनवूया। तेल लावून त्यात पीठ टाकून आपण आता सगळे प्लेट आपण एकत्र ठेवत आहोत। आणि आता हे आपण भांड्यामध्ये ठेवू शकतो। त्यासाठी आपण गॅसवरती आधी भांडं ठेवलेलं आहे इडलीचं, त्यामध्ये 2 ग्लास पाणी आणि लिंबू टाकलेलं आहे। आता आपण हे इडलीचं पात्र ठेवतोय आणि 15 मिनिटासाठी वाफवून घ्या। आपले 15 मिनिटं झालेले आहेत। तरी आपली तयार आहे इडली। त्याला बाहेर काढून थंड करून घेऊन आपण याला काढून घेऊया आणि चटणी सोबत सर्व करूयात। चटणीची व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। अशी आपली लुसलुशीत मऊसूत तुम्ही बघू शकता, फुगलेली अशी इडली तयार आहे। अशी इडली बनवायची नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।